युट्यूब बद्दलच नाही तर घरी बसून आपण पैसे कसे कमावू शकतो. आता मला 2.5 ते 3 वर्ष होतील की मी घरी बसून CapCut आहे, InShot आहे, VN आहे. आता InShot हॅलो, हातामध्ये मोबाईल आहे, अगदी स्मार्टफोन, त्याला व्यवस्थित नेटवर्क येतं, छान नेट चालतं आणि तेवढ्या छान नेटवर्क मध्ये आपण काय करतोय तर रील्स स्कोर करतोय, खूप जास्त कॉन्टेंट कन्झ्युम करतो. तुमच्यापैकी किती जण आहेत ज्यांना घरी बसून ट्रस्टेड वेने आणि मेहनतीने पैसे कमवायचे, कुठलाही शॉर्टकट नाही, काहीच नाही, व्यवस्थित स्टेप बाय स्टेप गोष्टी सांगितल्या जातील आणि त्यातून तुम्हाला पैसा मिळवून दिला जाईल. हा, तर मग हे चॅनल आणि हा पहिला व्हिडिओ आपला फक्त तुमच्यासाठी आहे. फक्त जिद्द आणि मेहनत करण्याची इच्छा, ह्या 2 गोष्टी हव्यात तुम्हाला पैसे मिळले म्हणून. गुड मॉर्निंग एव्हरीवन, हॅपी संडे. आणि मी आज तुमच्यासाठी पंखुरीज ट्यूब टिप्स वरती एक धमाल ट्रिक घेऊन आली आहे. स्टेप बाय स्टेप गोष्ट सांगणार आहे आणि शेवटपर्यंत तुम्हाला नक्की असं वाटणार आहे की आपण 200% पैसे कमवणार आहोत. आता आपल्याला युट्यूब वरून पैसा कमवायचा आहे, तर त्यासाठी काय करायला लागेल. पहिली पायरी आपली असेल की आपल्याला युट्यूब वरती मस्तपैकी एक घर बांधायचंय, त्यामध्ये राहायला नंतर जायचंय. आधी आपल्याला घर बांधायचंय, म्हणजे काय करायचं तर आपल्याला बनवायचंय आपलं चॅनल. सुरुवातीला जेव्हा आपण मोबाईल घेतो तेव्हा ऑटोमॅटिकली क्रिएट झालेलं एक चॅनल असतं, तर ते युज करायचं का, कारण बिलकुल नाही. ते कधी कसं आय डोंट नो कुठल्या कंडिशन मध्ये आपण ते क्रिएट केलेलं असतं, काहीतरी नाव दिलेलं असतं. बऱ्याच वेळा आपण असं ऐकतो की काही फरक पडत नाही, पण फरक खूप जास्त पडतो. आपल्याला गोष्टी ग्रोथ मध्ये आणण्यासाठी आपलं चॅनल ग्रो करायचंय, तर तुम्हाला एक नवीन चॅनल ओपन करायला पाहिजे. आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, इकडे मी स्क्रीन रेकॉर्डिंग देते, त्यानुसार तुम्हाला लक्षात येतील गोष्टी. आपण काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक ईमेल ID हवा आहे, जो विथ पासवर्ड तुमच्याकडे असायला हवा, कारण तुमचं चॅनल हे समोर जाणारच आहे, ग्रो होणार आहे. तर प्रत्येक वेळी तुमच्याकडे त्या चॅनलचा बॅकअप हवा. त्याच्यावर कुठून तरी डिलीट झालं, काहीतरी इश्यू आला, त्या चॅनलचा ईमेल ID, त्याचा पासवर्ड तुमच्याकडे असायलाच हवा. तर त्यासाठी तुम्ही जे चॅनल ओपन करताय, माझं सजेशन असं आहे की त्या चॅनलचं जे नाव आहे त्या नावाला अनुसरून एक ईमेल ID तुम्ही क्रिएट करा. ईमेल ID तयार करण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या स्टेप्स करायच्या आहेत. खूप सिंपल आहे. तुम्हाला ईमेल ID साठी ऑप्शन्स असतात, त्यात करून ईमेल ID तयार करायचं. क्रिएट न्यू अकाउंट, नवीन खातं सुरू करा. आता या ठिकाणी 2 ऑप्शन येतात, एक म्हणजे पर्सनल यूज, फॉर बिझनेस यूज. तर या ठिकाणी बघा, पर्सनल यूज साठी सुद्धा तुम्ही त्यात करून जीमेल ओपन करू शकता, काहीही फरक पडत नाही. पण माझं सजेशन असं असेल की तुम्हाला जर एकच चॅनल ओपन करायचं, तुम्ही आता ठरवलं की मी एकच चॅनल ओपन करणार आहे, भविष्यात कितीही ग्रोथ झाले मी किंवा कितीही ग्रोथ होऊ दे माझ्या चॅनलची, तरी सुद्धा मी सेकंड चॅनल ओपन करणार नाहीये, तर मग तुम्ही एक पर्सनल यूज साठीच ओपन करू शकता जीमेल अकाउंट. बट फॉर सेफ्टी म्हणा किंवा मग आपण म्हणू शकतो की स्वामींच्या कृपेने खूप जास्त छान प्रतिसाद मिळाला आणि आपल्याला असं वाटलं की नाही यार, मला हे पण करायचं आणि मला अजून एक व्लॉगिंगचं किंवा अजून कुठलं तरी चॅनल ओपन करायचंय, तर अशा वेळी आपल्याकडे स्ट्रॉंग जीमेल हवा. तो मिळतो आपल्याला फॉर बिझनेस यूज साठी जेव्हा आपण टॅप करतो तेव्हा. तर पर्सनल सजेशन असं आहे की फॉर बिझनेस यूज साठीचं जीमेल तयार करा, तुमच्या आवडीचं कुठलंही, आणि त्या ठिकाणी तुमचं जीमेल ईमेल तयार झालेला आहे, तुमचं गुगल अकाउंट तयार झालेलं आहे. फिनिश फर्स्ट स्टेप. आता त्यानंतर तुम्हाला ठरवायचं की तुमच्या चॅनलचं नाव काय आहे. ऍक्च्युली तुम्ही आधी ठरवायचं जेव्हा ईमेल आपल्याला तयार करायचा, बट तुम्ही ठरवलं नसेल, कुठल्या तरी वेळेने तुम्ही ईमेल ओपन केलाय, ठरवलं नाहीये, तर मग या ठिकाणी ही तुमची वेळ आहे की तुम्हाला युट्यूब चॅनलचं नाव सर्च करायचंय. कंटेंट काय आहे, नीच काय आहे, यावरून तुमच्या चॅनलचं नाव तयार झालं पाहिजे. ब्युटी रिलेटेड असेल तर ब्युटी रिलेटेड एवढे सगळे तुम्हाला ऑप्शन्स मिळतील. स्क्रीनशॉट घ्या पटकन, म्हणजे हा व्हिडिओ संपेल किंवा हा व्हिडिओ पॉज करा, ते व्हिडिओ वाचा आणि त्यानुसार तुमच्या चॅनलचं नाव तयार करा. आता बघा, हे जो आपला हा व्हिडिओ आहे तो पूर्ण व्हिडिओ संपेपर्यंत जे कोणी तुम्ही इच्छुक आहात, तुम्हाला आत्ताच्या आत्ता युट्यूब सुरू करायचंय, त्यांना हा खूप युजफुल असणार आहे. खूप छोट्या छोट्या स्टेप सांगते, जेणेकरून त्यांना का क येत नाही त्या लोकांना सुद्धा खूप इझिली समजेल की आपल्याला युट्यूब चॅनल कसं ओपन करायचंय. सो तुम्ही हे हा जो व्हिडिओ आहे तो टॅप करून पॉज करून सुद्धा तुम्ही पाहू शकता. ब्युटी रिलेटेड एवढं, कुकिंग रिलेटेड म्हणजे जे फूड असेल त्याच्या रिलेटेड तुम्हाला एखादं नाव पाहायचंय तर एवढे नावं आहेत. एज्युकेशनल म्हणजे कुठलेही असेल एज्युकेशनल, इतके सगळे नावं आहेत. आणि ट्रॅव्हल माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे, मला खूप जास्त फिरायचं, आय डोंट नो कधी होईल, बट
करेंगे. तर ट्रॅव्हल रिलेटेड एवढे सगळे नाव आहेत, तर तुम्ही सगळ्या नावांपैकी तुम्ही तुमचं नाव त्यामध्ये अज्युम करून किंवा मग थोडस इकडे तिकडे करून तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव तयार करू शकता आणि मस्तपैकी तुम्हाला नाव मिळून जाईल. हे सगळं तुम्ही गुगलवर सर्च करून थोडंसं रिसर्च करून स्वतःसाठी आणू शकता घडवून. बट तुम्हाला ते फ्रीमध्ये मिळते, तर तुम्ही जरा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याचा स्टडी करा आणि स्वतःच्या चॅनलचं नाव ठेवा. आता सेकंड पार्ट आहे, तुम्ही बोलू काय किंवा कंटेंट काय करू, कुठल्या विषयावरती. आता जेव्हा चॅनलचं नाव आपण पाहिलं त्यावेळी थोडंसं तुमच्या डोक्यात आलं असणार आहे की आपण कुठल्या वेने जाणार आहोत समोर. तर अशा वेळी तुमच्याकडे कंटेंटचा थोडासा निश्चित एक अंदाज असतो, त्यानुसार तुम्ही बोलू शकता. आता ही वेळ आहे जिथे तुम्हाला मी काय बोलू, मला काय येतंय, आय एम नॉट कॉन्फिडंट, आय एम नॉट एबल टू टॉक, या सगळ्या गोष्टी मागे टाकायच्या. इथे मी आहे, माझा कॅमेरा आहे, ह्या रूम मध्ये दुसरं कोणीच नाहीये किंवा कोणी ऐकणार नाहीये मला, ह्या ऍटिट्यूडने तुम्हाला कॅमेराशी बोलायचंय. आणि ट्रस्ट मी, एकदा तुम्हाला सवय लागली की तुम्हाला आयुष्यात कोणीही थांबवणार नाही व्लॉगिंग करण्यापासून. थोडंसं अडखळणार, थोडंसं खूप जास्त वेळा पॉज घेणार, खूप जास्त वेळा तुम्हाला रिटेक द्यावे लागणार, अशा बऱ्याच गोष्टी होणार, पण तुम्ही करायचं. असं म्हणायचं की माझं कोणीच नाही पाहणार आहे, मी पाहणार आहे आणि मला स्वतःला कॉन्फिडंट दिसायचंय, स्वतःला कॉन्फिडंट फील करायचंय आणि तुम्हाला ते सत्य करायचंय. आणि पाणी पिऊन अगदी की काहीही मला एका आठवड्यामध्ये एक व्हिडिओ टाकायचाच आहे, हे तुमचं एम असलं पाहिजे आणि तुम्ही कराल. आय ट्रस्ट यू, तुम्ही सगळे करा. आता बघा, बोलायचं काय कसं ते सांगितलं, पण शूटिंग कसं करायचं हे बघा. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याकडे इक्विपमेंट्स काहीच नसतात, काहीच गोष्टी नसतात, ट्रायपॉड नसतो, गिम्बल नसतं, कॅमेरा तर सोडा, साधा अँड्रॉइडचा मोबाईल आहे आपल्याकडे आणि त्याने आपल्याला शूटिंग करायचंय. कुठल्याही एका डब्यावरती तुम्ही मोबाईल सेट करू शकता आणि शूट असतात की आपल्या घरातल्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये छान सूर्यप्रकाश येतो आपल्या चेहऱ्यावर आणि तिथे बसून तुम्ही शूट केलं तर हा इतकं भारी दिसतं माहिती येते, एकदम एकदम कॅमेराला लाजवेल असं ते छान तुमच्या चेहऱ्यावरती सूर्यकिरण पडलेलं असतं, मस्त दिसतं. की बाबा माझ्यासारखं आता मी संध्याकाळी 11:30 पावणे 12 झाले आणि मी शूट करते. रिंग लाईट वगैरे काहीच नाहीये, पण एक लाईट आहे घरातला जो की फुल ऑन, माहिती नाही किती वोल्टेजचा, बट मस्त लाईट देतो आणि मला असं वाटतं सफिशियंट आहे. रिंग लाईट लावली असते अजून माझ्या चेहऱ्यावरती भारी इफेक्ट पडला असता, पण माझ्या चष्म्यावरती पूर्ण रिंग लाईट दिसली असते. त्याचे जे चष्मेचे लोक आहेत त्यांना थोडंसं ऍडजस्ट करायला लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, पहिली गोष्ट आहे लाइटिंग, तुम्ही दिसला पाहिजेत व्यवस्थित. तुम्ही व्हिडिओ करताय तर व्हिडिओचा अर्थच आहे की तुम्ही दिसताय, तुम्ही दिसला पाहिजे. दुसरी गोष्ट ऑडिओ, जर तुम्ही दिसताय, क्लिअर दिसताय, तुम्हाला तुमचं बोलणं तुम्हाला ऐकायलाच नाही येते. फॅनचा आता सध्या फॅन सुरू आहे, आय डोंट नो किती आवाज येतोय, मी कूलर बंद केलंय, बाहेर पूर्ण शांतता आहे, आवाज येत नसणार. बॅकग्राऊंडला असलेला टीव्ही म्यूट करायचा, घरातल्या खडबड सगळी इग्नोर नाही करायची, अवॉइड करायची, नकोच. कारण बघा, बॅकग्राऊंड नॉईज जितका येईल तितका आपला व्हॉइस दबला जातो आणि समोरच्या माणसाला इंटरेस्ट येत नाही. आता तुम्ही मला ऐकताय, माझ्या आवाजाबरोबर अजून 4-5 आवाज येत असतील तर तुमचा फोकस हलणार, काय बोलते ही असं होणार. त्यामुळे व्हिडिओ क्वालिटी नसेल खूप भारी, मिनिमम चालेल. ऑडिओ क्वालिटी जरा बऱ्यापैकी हवी, याला ऑप्शन नाहीये. इथे मी एडिट कुठल्या याच्यामध्ये करते, ऍपमध्ये करते, तर मी सांगते पर्सनली मला इनशॉट खूप आवडतं. मी माझं पहिलं चॅनल ओपन केलं तेव्हापासून इनशॉट वरनच एडिटिंग करते. माझ्या इन्स्टावरती, फेसबुकवरती मी जेव्हा ब्रँड्सचे रिव्ह्यूज देते किंवा मी बऱ्याच काय काय गोष्टी करते त्यामध्ये मला एडिटिंगची खूप आवश्यकता असते. मी अजूनही इनशॉटचं प्रो बिलकुल विकत घेतलेलं नाही, मी फ्री मध्ये त्याचा वापर करते अजूनही. बॅक टू द पॉइंट की आपण एडिटिंग कुठून करायचं, कॅपकट आहे, इनशॉट आहे, VN आहे. आता इनशॉट मला पर्सनली आवडतं कारण मी यूज करते. VN वरती मला थोडंसं डिफिकल्टी गेलं, बट हेही स्टील ते छान आहे, फ्री मध्ये आहे, बट मला थोडंसं अवघड गेलं. इनशॉट पर्सनल फेवरेट. आणि कॅपकटचं नाव मी पहिल्यांदा काय घेतलं कारण त्यामध्ये खूप सारे फिल्टर्स आहेत, मस्त तुम्ही हिरोईन सारखे दिसतात आणि भारी येतं. मला यूज नाही करता, मग फ्रेंडली असं असतं. मी पहिल्यापासून इनशॉट करते, आय लव्ह इनशॉट, इट मच लव्ह, सो मी ते करते. आणि एक हँडी झालं की इनशॉट वरनं हे करायचं, असे बटन दाबले जातात. पॉइंट. आता बघा, थंबनेल आणि SEO ह्या दोन खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. थंबनेल म्हणजे तुमच्या व्हिडिओचा परफ्यूम.
तुम्ही तिथून गेला तिथून महकत जाणार. अगदी त्या थंबनेलची एवढी ताकद असते की त्याला पाहताना तर क्लिक करावं असं वाटलं पाहिजे. सो परफ्यूम जो असतो ना, म्हणजे समोर एखादा माणूस गेला त्याचा एकदम भारी वाला परफ्यूम तुम्ही बघता त्याच्याकडे, तुम्हाला सांगायला नाही लागत, तुम्ही बघा, म्हणजे बघता असं तुम्ही त्याच्याकडे, तुम्हाला बघून तर कळणार नाहीये की परफ्यूम कुठला, तर तुम्ही बघता. तर व्हिडिओचा तुमचा परफ्यूम असणारे थंबनेलला पाहिलं त्याला असं क्लिक करावं असं वाटलं पाहिजे, इतका तो कॅची असला पाहिजे. थंबनेल फक्त कॅची असला पाहिजे, क्लिकेबल असला पाहिजे, बाकी त्यामध्ये काहीही नको. आणि काहीही नको म्हणजे या 2 गोष्टीमध्ये सगळं काय आलं. आता नंबर 5, मॉनेटायझेशन. मॉनेटायझेशन म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. मी खरं सांगायचं ना, युट्यूब तर आपण ओपन करायचं तर एक छोटी छोटी गोष्ट सुद्धा महत्वाची असते. हे महत्वाचं ते कमी महत्वाचं असं काही नाही, पण मॉनेटायझेशन जर झालं ना की तुम्ही असं ना गंगा नालो तुम्ही असं हे झालं आता तुमचं ओके अशावाला. तर मॉनेटायझेशन कसं होणार, 1000 सबस्क्रायबर पाहिजे, 4000 वॉच टाइम पाहिजे, तेव्हा तुमचं मॉनेटायझेशन होतं आणि त्यानंतर तुम्ही पैसे कमवू लागता ऍड्स थ्रू. आता मला असं वाटलं की बाप रे एवढं कधी होईल, बट ते होतं. आणि सुरुवातीला माझे खूप सारे व्हिडिओज आता बघा, माझं एक चॅनल ऑलरेडी आहे, मी फेसलेस चॅनल पण ओपन, म्हणजे सगळं हळूहळू होईल तुम्हाला आता माहिती. हे बघा, युट्यूब चॅनल ओपन केलं म्हणजे किती दिवस लागतील सांगता येत नाही, पेशन्सचा गेम आहे. त्यामुळे मी प्रिपेअर आहे की मला ह्या चॅनलसाठी सुद्धा सेम पहिल्या चॅनल इतका टाइम लागणार आहे, किंवा जास्त पण लागू शकतो, कमी पण लागू शकतो. तर मॉनेटायझेशन होईल. व्हिडिओ टाकायचे, व्ह्यूज कमी आले तरी व्हिडिओ डिलीट करायचा नाही, माझ्यासारखा व्हिडिओ बिलकुल डिलीट नाही करायचा. पेशन्स ठेवायचे, पेशन्सचाच गेम आहे. तर आजपासून आतापासून हे युट्यूब म्हणजे तुमचं ऑफिस आणि मी तुमची खूप जवळची मैत्रीण. मी तुम्हाला एक छोटे छोटे टिप्स सांगणार आहे, छोटे छोटे स्टेप्स सांगणार आहे. आता बघा, हे पूर्ण जे चॅनल आहे त्यावरती मी फक्त युट्यूब बद्दलच नाही, तर घरी बसून आपण पैसे कसे कमावू शकतो. आता मला 2.5 ते 3 वर्ष होते की मी घरी बसून लिटरली मला आता हा आहे या चॅनलवरचा माझा पहिला व्हिडिओ, आणि पहिल्याच व्हिडिओ बरोबर एक गिव्हअवे अनाऊन्स करते मी. अनाऊन्स म्हणजे कधी अजून एक व्हिडिओ, बट मी एक सांगते तुम्हाला, पहिल्या 5 जणांना मी काहीतरी गिफ्ट पाठवणार आहे, छान मस्तपैकी पाठवणार आहे. सो जे कोणी पहिले 5 असतील, जे सबस्क्राईब करतील आणि कमेंट करतील, त्यांना मी माझ्याकडून पर्सनली कॉन्टॅक्ट करून गिफ्ट पाठवणार आहे. तर सबस्क्राईब करा आपल्या पंखुरुस टिप्सला, आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला टॅप करा, कारण नेक्स्ट व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, हेल्पफुल सुद्धा असणारच. बाय बाय.